जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. नमस्कार, जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे. आज आपण आलेलो आहोत इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक 15 या ठिकाणी. बोल बिनधास्त महानगरपालिका 2026 या निवडणुकीच्या चर्चा तर होणारच. तर या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत गंगाधर श्रीमंत माळी सर. ते प्राध्यापक आहेत. जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की एक शाळेचा प्रवास आणि त्यातून राजकारणाचा प्रवास ते कसं करणार आहेत. तर आपल्या सोबत आहेत गंगाधर माळी सर. तर सर, या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपला पूर्ण परिचय आणि आपण शिक्षक म्हणून जे समाजात आपला वावर आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार, मी प्राध्यापक गंगाधर श्रीमंत माळी. इचलकरंजी ही वस्त्रनगरी आहे आणि ह्या वस्त्रनगरीमध्ये हा जो प्रभाग क्रमांक 15 जो आहे तो कष्टकरी, कामगार, हमाल ह्या व कन्नड भाषिक लोकांचा आहे आणि ह्यामध्ये मी उमेदवार म्हणून उभा आहे. मी ह्या ठिकाणी गेली 2008 पासून 17 वर्ष झाले ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी भागामध्ये गोरगरिबांसाठी काम करत आहे. ज्ञानगंगा एज्युकेशन माध्यमातून न्यू विजन विद्या मंदिर, श्री बसवेश्वर कन्नड माध्यम विद्या मंदिर, ज्ञानगंगा टॅलेंट सर्च, ज्ञानगंगा वाचनालय, ज्ञानगंगा ऑनलाईन सर्व्हिसेस हे सगळे सुविधा देण्याचं काम मी गेली 17 वर्ष अविरतपणे करत आहे. त्याचबरोबर मी स्वतः उच्च शिक्षित असून PhD धारक आहे आणि MA MEd सेटनेट परीक्षा उत्तीर्ण होऊन मी डॉक्टर DY पाटील कोल्हापूर या ठिकाणी प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहे. तर सर, तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न असा असेल, शिक्षक म्हणून समाज घडविण्याचा अनुभव जो तुमचा आहे तो राजकारणात तुम्ही कसा वापराल? खूप छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. कारण की असं म्हटलं जातं की राजकारण हा बदमाशांचा अड्डा आहे. जर आपण खरोखरच हे जर चित्र बदलायचं असेल तर चांगली माणसं, सुशिक्षित माणसं, उच्च शिक्षित माणसं ह्यामध्ये जर गेले तर अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगती व क्रांती करू शकतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील सगळ्यात जास्त डिग्री मिळवणारे एक व्यक्ती आहेत म्हणून ते विश्वरत्न ठरले. पण त्यांनी सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली, राजकारणात आले आणि तरुणांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचे वेगळ्या पद्धतीने सल्ला देऊन हे देश घडवून आपलं जे भारतीय संविधान आहे ते निर्मिती करून आज हा तो पायावर, त्याच संविधानाच्या पायावर आपला देश उभा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण हे जे महत्त्वाचं क्षेत्र आहे तो ज्याचं शिक्षणानं मस्तक सुधारतं तो कुणासमोर नतमस्तक होत नाही. त्यामुळे शिक्षणामुळेच राजकारणामध्ये सुद्धा प्रगती होऊ शकते आणि चांगली लोक येऊन राजकारण सुद्धा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. आता आपण म्हटलेच की आपले महामानव जे आहेत त्यांनी महिलांना आणि पुरुषांना एक चांगली संधी दिली, वाव दिलेला आहे. पण युवक व महिला यांचा निर्णय प्रक्रियेत कसं सामावून घ्याल तुम्ही? खरं म्हणजे भारतात असं म्हटलं जातं की हा जगातील सगळ्यात तरुण देश आहे आणि तरुण देशाला खरं म्हणजे भारतातल्या लोकांना काम नाही आहे असं म्हटलं जातं. पण खरं अर्थानं त्यांच्या मेंदूचा विकास इतका झालेला आहे की जगामध्ये कुठल्याही कंपनीमध्ये गेले तर भारतीय लोक आपल्याला पाहायला मिळतात. तेच जर आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण समाज व राजकारण व त्यांच्या हाताला काम जर दिलं, मनगट मेंदू सुधारला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला भारत देश अजून प्रगतीपथावर जाऊ शकतो. जे तिसऱ्या टप्प्यावर आहे ते आपण पहिल्या टप्प्यावर कशा पद्धतीनं प्रगतशील देश बनवू हे आपण येत्या दिवसातच काही बघू शकतो. पण राजकारणाच्या बरोबरच त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि ते माझ्या व्हिजनमध्ये आहे. तर सर, मला सांगा की शिक्षणाचा वाढता जो खर्च आहे ह्यावर तुम्ही काय नियोजनबद्ध करणार आहात? खूप छान प्रश्न विचारला आहे. कारण की महागाई वाढत चाललेली आहे त्यामुळे शिक्षणावरचा जो खर्च वाढत आहे त्यामुळं गोरगरीब जनतेला शिक्षणाचा खर्च पेलवत नाही आहे. त्यामुळं माझ्यासारखा एक होतकरू, मी स्वतः शिक्षक आहे आणि ज्या पद्धतीनं मला जे कौशल्य माहिती आहे ते मी दुसऱ्याला देण्याचं काम करत आहे. त्यामुळं ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून गोरगरीब, हमाल, कष्टकरी, यंत्रमागधारक यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कमी खर्चामध्ये दर्जेदार शिक्षण, आधुनिकतेच्या गरजेनुसार शिक्षण, सोयी सुविधा देण्याचं काम मी ह्या पद्धतीनं ह्या ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळं काही लोकांनी आपला खर्च जो व्यसनाधीनतेवर केला जातो
किंवा वायफळ चैनीवर खर्च केला जातो तो कुठं तर कमी करून शिक्षणावर खर्च केला पाहिजे. कारण शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिक्षण हे बॅकबोन आहे समाजाचं. तर शिक्षणावर शासनानं सुद्धा जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे एवढी माझी सगळ्यांना अपेक्षा आहे. तर सर मला सांगा की आपल्या भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर बेरोजगारी ही जास्त आहे. शिक्षण घ्या ते तिथपर्यंत ठीक आहे, पण बरेच असे युवक आहेत डिग्र्या घेतलेत, शिक्षण घेतलंय, पण त्यांचं तरी पण बेरोजगारी वाढत आहे. यावर तुम्ही तोडगा कशा पद्धतीने काढाल? छान प्रश्न विचारताय मॅडम तुम्ही. शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही सांगत आहे, पण केरळ हे भारतातील 100% सुशिक्षित राज्य आहे आणि सगळ्यात जास्त नोकरीला असणारे ते राज्य आहे. म्हणजे शिक्षणामुळे नोकऱ्या मिळत नाही असं होत नाही. दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या तरुणांनी कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन आपल्या हाताला काम व दुसऱ्याच्या हाताला काम निर्मिती केली पाहिजे. नव उद्योजकता ह्याच्यामधनं निर्मिती झाली पाहिजे. तरच ह्या भारतामधील जे तरुण आहेत त्यांच्या कौशल्याचा विकास होणार आहे. त्यासाठी मी स्वतः ह्या ठिकाणी ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून बालवाडी प्रशिक्षण केंद्र चालू केलं होतं. इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू केला होता. तरुणींसाठी कॉम्प्युटर ऑपरेटिंग स्कीम त्यांना डेव्हलप व्हावी ह्यासाठी मी काही प्रयत्न करत होतो आणि आताही करत आहे. भविष्यामध्ये मी असं पाहतोय की तरुणांना जर रोजगार द्यायचा असेल तर त्यांना नव उद्योजक बनले पाहिजेत. नुसता शिक्षण किंवा डिग्री उपयोगाची नाही आहे. शिक्षणाबरोबर तिने एक नवीन स्किल शिकलं पाहिजे. AI असेल किंवा बाकीचं संगणक असेल, ज्या काही नवीन जगामध्ये टेक्नॉलॉजी येत आहेत त्याचा आत्मसात करून मोठ्या पद्धतीनं तिने आपल्या व्यवसायामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. तरच त्यांना उद्योग निर्मिती होऊ शकते. तर हे प्रश्न झाले की एक शिक्षक म्हणून त्यांनी समाजाकडे कसं पाहतायत आणि समाज सुधारायला कसा पाहिजे हे त्यांनी सांगितलं. तर सर मला सांगा की प्रभाग क्रमांक 15 मधल्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही कशा सोडवणार आहेत आणि तुमचा वचननामाही त्या पद्धतीने कसा असणार आहे? बरोबर. प्रभाग नंबर 15 हा वाढीव वस्ती मळेभाग आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही जरी इथं महानगरपालिकेत असलो तरी पण एखाद्या ग्रामपंचायतीच्या इलाक्यामध्ये जशा असुविधा असतात त्या पद्धतीने इथं असुविधा आहेत. म्हणजे इथल्या लहान मुलांना खेळायला बाग बगीचा नाही आहे, तरुणांना व्यायामशाळा नाही आहे, इथं एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर मंगल कार्यालय नाही आहे, त्याचबरोबर वृद्ध लोकांसाठी विरंगुळा केंद्र नाही आहे, आरोग्य सुविधा नाही आहेत, पाणी व्यवस्थित स्वच्छ व मुबलक मिळत नाही आहे. म्हणजे ह्या इतक्या समस्या भेडसावत असताना सुद्धा ह्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं. हेच मला म्हणजे गांभीर्यानं घ्यावं असं वाटतं. म्हणून मी ह्या राजकारणात म्हणजे मला इथं राजकारणात येण्याचं मूळ कारण म्हणजे हे आहे की इतकं आम्ही नगरपालिकेला कर रूपानं आयकर भरतोय, त्यानंतर पाणीपट्टी भरतोय, घरपाळा भरतोय, GST भरतोय, पण महानगरपालिकेनं आम्हाला काय परतावा द्यावा तर आमची जास्त अपेक्षा नाही. जे आम्हाला सुविधा पाहिजेत म्हणजे आमच्या लहान मुलांसाठी खेळायला एक बगीचा पाहिजे आहे किंवा खेळायला मैदान पाहिजे आहे किंवा एखादा वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी किंवा त्यांचा टाईमपास होण्यासाठी एक विरंगुळा केंद्र हवं आहे किंवा तरुण मुलांसाठी व्यायामशाळा हवी आहे, एखादं मंगल कार्यालय आमच्या भागामध्ये नाही आहे ते पाहिजे, स्वच्छ व मुबलक पाणी आम्हाला पुरवायचं आहे. हे माझ्या वचननाम्याच्या माध्यमातून मी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आणि मला भरघोस असा लोकांचा पाठिंबा मिळत आहे की कारण गेली 17 वर्ष झालं मी जे काम करतोय त्याची पोचपावती मतदार सुज्ञ आहेत. म्हणजे आपण म्हणतोय की एका गाढवाची किंमत 25,000 रुपये आहे, एका एका बकऱ्याची किंमत 15,000 आहे आणि एका कोंबडीची किंमत 5,000 आहे. पण माणसाची किंमत ह्या हुशार प्राणी आहे पण त्याची किंमत सुद्धा म्हणजे 1,000 आणि 500 रुपयाला केली जाते आणि त्यांचं मत विकत घेतलं जातं आणि नंतर 5 वर्ष त्यांना काही किंमत दिली जात नाही. मग ते मला कुठंतरी चित्र बदलायचं आहे. म्हणून माझे जे मतदार आहेत ते सुज्ञ आहेत, हुशार आहेत, स्वाभिमानी आहेत. त्यामुळे ह्यावेळेला मला ठाम विश्वास वाटतो की ते माझ्या पाठीशी आहेत. माझ्या केलेल्या कामाची पोचपावती येत्या 15 तारखेला मतदानातून देऊन मला भरघोस मतानं निवडून देतील ही माझी अपेक्षा आहे. मी सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक उच्च शिक्षित आणि दर्जेदार असणारा जो कामाचं त्याची पोचपावती आहे अशा उमेदवाराला निवडून देऊन तुम्ही तुमच्या सेवेची संधी मला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वांनी मला प्रश्न विचारून हे केल्याबद्दल मी धन्यवाद मानतो. TV न्यूजचं धन्यवाद. धन्यवाद सर.
तर आपल्यासोबत हे होते गंगाधर माळी सर, उच्च शिक्षित आणि शिक्षक, त्याचबरोबर समाजातील प्रत्येक गोष्टींना जाणणारे, अडचणींना जाणणारे आणि धावून येणारे. अशाच काही बातम्यांसाठी जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व सदैव रहा अपडेट. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.